नमस्कार, मी साई घरत आणि आपल्या माइंडस्टोम यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज माझ्यासोबत आहे सीत घरत आणि आज आम्ही आलो आहोत बिरवाडी गावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। तर चला आपण जाऊयात गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला। आपण आता बिरवाडी गावामध्ये आलो आहोत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बिरवाडी याचे सहकारी आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सोबत आहेत। तुमचं नाव काय? सचिन ठाकूर। सचिन ठाकूरजी आपल्या सोबत आहेत। तर हे जे मंडळ आहे ते कधीपासून सुरू आहे, किती साली ह्याची स्थापना झाली, किती वर्ष झाली तुम्ही हा जो उत्सव आहे तो खूप आता दिसतोय थाटामाटात खूप जोरात साजरा करतायत। तर आणि तुमची रूपरेषा काय असते उत्सवाची, कशा प्रकारे कार्यक्रम असतात किंवा आता एवढे दिवस 7-8 दिवस गणपती असतात, तर मधल्या दिवसामध्ये कार्यक्रम असतात का, त्याच्याबद्दल तुम्ही डिटेल्स मध्ये सांगा। आमच्याकडे गेल्या 60 वर्षापासून आमचे बिरवाडी गावामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आणि ह्या गावात 2 गणपती मोठ्या मानाने आमचा गावकरी गणेश भक्त या ठिकाणी साजरा करतो। आमच्या ह्या गणपतीला आता ह्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर तो हा वर्ष जो आहे तो आमच्या गावकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता। त्यासाठी आम्ही गेले 1 ते 1.5 महिन्यापासून आम्ही आमची ही रूपरेषा कशा पद्धतीने सादर करायची त्या तयारीसाठी आम्हाला जवळजवळ दिवस रात्र आम्ही याच्यामध्ये सर्व गणेश भक्त गावकरी आम्ही एकत्र येत होतो, मीटिंग घेत होतो। अशा पद्धतीने आमचं हे कधी उजळणार दिवस आपल्या आगमनाचं, आम्ही आगमन पण अशा पद्धतीने केलं की पूर्ण गावाचा आमचा सपोर्ट होता आम्हाला। तर आम्ही आगमन पण आमच्या पद्धतीने एकदम थाटामाटाने केलं। प्लस आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रूपरेषेने आम्ही कार्यक्रम साजरे केले। असं सांस्कृतिक कार्यक्रम घेतले ज्यामध्ये आपल्या महिलांचे खेळ असेल किंवा युवतींचे खेळ असतील, लहान मुलांचे खेळ असतील, पुरुषांचे खेळ असतील, असे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आम्ही कार्यक्रम सादर केले। त्यानंतर आम्ही असं एक दिवशी भजन मंडळींना आम्ही ठेवलं की जेणेकरून आपला भजन मंडळीने पूर्ण समाज एकदम एकरूप होईल आणि त्याच्यामध्ये तल्लीन होईल। तसं त्यानंतर कालच आम्ही कीर्तनाचं एक आयोजन केलं होतं, जे आपल्याला आम्ही बाहेरून म्हणजे रायगडवरून कीर्तनकार बोलवले होते। हे कीर्तनकार म्हणजे खूप रायगड भूषण त्यांनी पुरस्कार घेतलेला आहे अशा महाराजांना आम्ही बोलवलं आणि त्यांचं जे कीर्तन आम्ही ऐकलं, पूर्ण गाव एकदम तल्लीन होता। एकही खुर्ची इकडून तिकडून झाली नाही, एवढा ऐक्य आमच्या गावामध्ये असते। आणि प्रत्येक गावकरी आमचा जो गणेश भक्त आहे तो एवढा भावनिक आहे की हा म्हणजे कुठलाही आपला गणेशोत्सव असो म्हणा किंवा आमच्या मंदिरातला कार्यक्रम असो, खूप मोठ्या जल्लोषाने उत्साहाने हा सादरीकरण करतात। त्यासाठी लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत सर्वांचा एकदम उत्साह असतो। तरुण मंडळी सर्वांचा हातभार असतो की असं नाही की हा मिळत नाही किंवा मी नाही मिळत तर नाही करायचं, कोणी असो सर्वजण तिथे असतात। पश्चिम विभागापासून पूर्व विभागापर्यंत पूर्ण गावकरी आमचा एकत्र असतो। अशा पद्धतीने आम्ही हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करायचा प्रयत्न केला आणि तो आता तुम्हाला समोर तुमचा दिसतच आहे। तुमचा हा जो मंडळ आहे तो तुम्ही रजिस्टर केलेला आहे का? रजिस्टरसाठी आम्ही आता प्रयत्न केलेला आहे त्यासाठी, कारण कसं आहे लहानपणापासून आम्ही तो मंडळ जो आहे तो आपण आपल्या गाव एरियामध्ये एवढं रजिस्ट्रेशनचं महत्त्व आम्हाला तेव्हा कळलं नव्हतं, पण आता त्या पद्धतीने आम्ही पुढे वाटचालीला सुरुवात करणार करा जेणेकरून पारितोषिक असतात गणपती बाप्पाचे ते तुम्हाला लवकरच म्हणजे मिळतील। डेकोरेशनचे असतात किंवा बाकीच्या गोष्टींचे पारितोषिक असतात ते तुम्हाला मिळतील। आणि आता तुम्ही मंडळातून तर खूप सारे कार्यक्रम आणि ऍक्टिव्हिटीज करता, पण आताची जी नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? त्यांना त्यासाठीच आम्ही एक मोठे असे संदेश आम्ही तयार केलेले। आमचा जर तुम्ही आरास बघितला असेल, गणपती बाप्पांचा आम्ही आरास बनवलेला, फुलांचा आरास, त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे असे मेसेज दिलेले होते, जसे की आपण की पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, अशा पद्धतीने आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न केला। आताच्या होणाऱ्या ह्या अत्याचारावर खूप म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीसाठी खूप अशी लांछनास्पद ही गोष्ट आहे की आपल्या भारत देशात अशा पद्धतीचे हे अत्याचार होतात की लहान लहान मुलींवर तुम्ही अत्याचार करतात। तर त्या गोष्टीपासून कुठेतरी आपल्याला
थोडासा आपण विचार करून त्या गोष्टीला आळा आणायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मेसेज दिलेले आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीसाठी आपण मेसेज दिलेले आहेत की कुठेतरी आपली संस्कृती लुप्त होत चालली आहे, ती आपण ती टिकवावी. अशा पद्धतीने आम्ही ते उपक्रम साजरे केले आणि वेगवेगळ्या पद्धतीने संदेश देण्याचा प्रयत्न केला. आणि ते आमच्या गावातील ज्या व्यक्तीने प्रयत्न केलेला ते अशा आपल्या महाराष्ट्रात पूर्ण आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये गेले पाहिजे आणि त्यांनी ते संदेश उचलले पाहिजे, अशी आमची एक अपेक्षा त्यांच्यासमोर आम्ही साजरी केली. खरंच खूप सुंदर असे तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत आणि तुम्हाला असेच कार्यक्रम पुढच्या वर्षानुवर्ष करत राहावा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
तर आपण आता जे वादन पाहिलं ते रुद्र रणांगण वाणगाव यांचं होतं, त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत. तर तुमचा प्रवास कसा होता, तुम्ही कुठून स्टार्ट केलं, स्टार्टअप कसा होता आणि त्याच्यानंतरचा प्रवास कसा झाला? नमस्कार, मी मयूर साळुंखे, माझे सहकारी पंकज दुबळा. आम्ही पथकाची पहिल्यांदा पुण्यामध्ये पाहिलं होतं 2015 साली. हे पथक काय असतं, गणेश उत्सव, तिथले गणेश उत्सव पाहिले होते. मग त्या वाटलं की आपण पण काहीतरी करावं, आपण पण चालू करावं. मग 2016 साली 17 डिसेंबर 2016 साली आम्ही वाणगावला पहिल्यांदा रणांगण ढोसाच्या पथकाची सुरुवात केली. त्यावर माझे सहकारी म्हणजे सगळे माझे मित्र आहेत, गावातले माझे मित्र, आम्ही 10-12 मित्रांनी आम्ही फंडिंग काढली आणि आम्ही आमचे ढोल आणले, 10 ढोल आणले आणि 4 ताशे आणले आणि आम्ही सराव सुरू केला. माझ्यासोबत केवल खताळ, मंदार कोठारी आणि जिग्नेश दादा, म्हणजे जिग्नेश कोठारी, आम्ही दादा म्हणतो त्यांना. आम्ही सगळे माझ्यासोबत राहिले. बाकी सवंगडी जे कोण शाळेत शिकायला गेलं, कोण बाहेर शिकायला गेले. आणि पथक चालू करून जवळ आम्हाला 8 वर्ष झाली. पथक चालू केलं, शिकत गेलो. शिकत आज आमच्याकडे 35 ढोल आणि 12 ताशे आहेत आताच्या कंडिशन. हळूहळू मुलं पण वाढत आहेत, हळूहळू प्रगती करत आहेत. चढ उतार प्रत्येक पथकामध्ये होतो, तसंही आमच्याकडे झाला होते. आता पथकामध्ये जवळजवळ एक 90 ते 95 काउंटिंग आहे, मुलं मिळून. म्हणजे यंग जनरेशनला आपल्या ही आवड आहे. बरोबर, हा पथक चालू करायचा उद्देश हा होता की पथकाकडून आम्ही काहीतरी चांगले उपक्रम करूया. आणि तो आम्हाला बेस्ट वे आज होता ढोल पथक. त्यावेळेस आमच्या जनरेशनला ढोल पथक काय आहे, कारण की आमचं एक छोटं गाव आहे. पथक काय असतं, कारण की आजही गावामध्ये असा प्रेम आहे की ढोल पथक मध्ये वाजवतात, म्हणजे बँडवाला कसे वाजवतात किंवा कुठे जेव्हा वादन असतं तेव्हा त्यांना वाटतं की बँजो पार्टीवाले तर वाजवून घेतात, तसं पण त्यांनी नाही केलं पाहिजे. तसं पण नाही केलं. म्हणजे आपली एक परंपरा, आपली जी सुरुवातीपासून चालत आली आहे. आता ऍक्च्युली आम्ही पथकाला नाव आम्ही काय ठेवलं, कारण की वाद्य जे आहे ऍक्च्युली रणवाद्य, म्हणजे ते रानात वाजणारं वाद्य आहे. हे इंडोर मध्ये वाजणारं वाद्य, बाहेर वाजणारं वाद्य, आउटडोअरला वाद्य. म्हणून आम्ही ते आम्हाला नाव सुद्धा रणांगण नाव ठेवू, कारण की रणांगणात वाजतो. अशी आत्ताच्या कंडिशनला पुणे सोडलं तर मुंबई नंतर मग बाकी कोल्हापूर आणि सोलापूर तिकडे बसला तरी आहे. पण मोठं पुण्यातून आपली परंपरा उगम पावली. आपत्यांपर्यंत जेव्हा पथकाची सुरुवात केली तेव्हापासून परंपरा आता चालूच आहे, वर आलेली आहे. आणि या मार्फत ढोल पथकामार्फत आम्ही जवळजवळ पहिलाच उपक्रम आम्ही आमच्या शाळेत केला होता. आमची म्हणजे वाणगाव पडतं, वाणगावमध्ये छोटे पाडे आहेत, म्हणजे असून मुलांची गरजू विद्यार्थ्यांना आम्ही साहित्य वाटप केलं होतं पथकातर्फे. ते झालं हळूहळू करत करत गावामध्ये मग आमच्याकडे पाडे आहेत, तिकडे जे गरजू माणसं आहेत त्यांना आम्ही कपडे वाटपाचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर आता पहिला लॉकडाऊन जेव्हा लागला 2020 साली, तेव्हा आम्ही मला वाटतं आता पालघर जिल्ह्यामध्ये आपण जे एकमेव पथक आहे, सर्व पथक म्हणजे सर्व गावाला जवळजवळ तांदूळ, डाळ, तेल, हळद आणि गहू आणि सगळ्यांना आम्ही दिलं होतं. हे आपल्या न्यूज मध्ये पाहिलं होतं. त्यावेळेस आपण 2020 साठी पहिलाच उपक्रम केला होता आपण. त्यानंतर मग आता हळूहळू करत आता आम्ही या वर्षी मागच्या वर्षी रिसेंटली आपल्या पालघरला शिरगावला वृद्धाश्रम त्यांना गरजू जे काही सामान साहित्य लागलं होतं ते आम्ही साहित्य वाटप करतो. म्हणजे पथकाचा वर्धापन दिन असतो, त्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही काहीतरी सामाजिक कार्य करत असतो. गरजू व्यक्तींना तुम्ही मदत करतो, काही ना काही करत असतो. म्हणजे बोलतात ना, आता त्या लोकांना भ्रम आहे की बाबा हे काय वाजवायचे पैसे घेतात ना आपापसात, तसंही करत नाही. आज पथकामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तुम्ही एकाही मुलाला विचारा, तेव्हा ना आम्ही पथक प्रमुख जरी असलो तरी पथकाचे पैसे आले ते आम्ही फंडिंग म्हणून ठेवतो. आणि पथकात ढोल वाजवतो, त्या ढोलात एक पान फाटलं 15 मिनिटात वगैरे पकडून 900 ते 1000 रुपयापर्यंत पान जातो. ते सगळ्या मिनिटांच पकडून ते पान वाजण्यास फाटलं. आणि चांबडं येते, चांबडाचं टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतो त्याला. पान फाटलं की तेवढं ते वाया गेले. मग ते मेंटेनन्स भरून काढण्यासाठी, प्रॅक्टिससाठी, मुलांचं ट्रॅव्हलिंग पकडलं, मुलांचं जेवण खाण पकडलं आणि वर्धापन दिनासाठी आम्ही ते फंडिंग जमा करतो. त्यानुसार आम्ही काही ना काही उपक्रम करतो. आजकाल जी मुलं मुली आहेत ते पथक आदर्श म्हणून बघतो की बाबा हा पथकात चांगले संस्कार लागले जातात. आता तुम्ही एक एक्झाम्पल पकडा, 2-3 मुलं असतील बाहेर कशी फिरतात ते, पण त्यांना पथकामध्ये दादा कोण ओरडला ना असं नाही, शिस्त ऐकतो तो. आता बरेच केस मुलं केस वाढून फिरायचे, हे करायचे, पथकाला अशी जिकडे इथं नाही नीट कट मारून म्हणजे आई वडील त्याला बोलून थकले असतील, केस काप. पण पथका झाल्यावरती ते शिस्त त्यांना लागते. प्रत्येक जण तुम्ही बघितलं असेल, कोणी आता पथकाली मुलं बघितले प्रॉपरली नीट
आणि वादनाच्या वेळेस प्रॉपर वादन करतात. आता बरेचसे आहेत जे म्हणजे बँजोवालीच बघा तुम्ही, ते मग मी त्याचं नाव खराब करत नाही, पण पिऊन नाचणार, जमाव खाणं, चुकणा वगैरे, रस्तिंगिरी करणं, तसं आपल्याकडे करत नाही कोणत्याही पद्धतीत, कोणत्याही पद्धतीत. आणि खरा आदर्श पकडायचा तर पुण्यातील लोक आणि आता आपल्याकडे रुजू होते. आम्ही तोच आदर्श घेऊन पुढे चाललोय, ते हळूहळू प्रगती करत चालू. खरंच खूप छान असं तुम्ही काम करताय. असंच काम करत राहा आणि भावी पिढी जी नवीन आताची तरुण पिढी आहे त्यांना चांगल्या म्हणजे तुमच्यातर्फे चांगला मार्ग मिळतोय. खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असते. असंच काम करत राहा. तेवढंच ढोलपथकानं सांगेल, ढोलपथकामध्ये फक्त संस्कृती म्हणून तुम्ही पुढे चालत राहा. कॉम्पिटिशन तुम्ही नका. कॉम्पिटिशन मध्ये काय होतं, मीपणा तुम्ही सोडून द्या. काय होतं, पथकाचं नाव होतं प्रत्येक जणांमध्ये मी पण आहे, तो मी पण बाजूला आपले पण आहे. कारण की उत्सव आपले आहेत, सण आपले, पथक आपले, माणसं आपले, तर आपले सोबत घेऊन सगळ्यांनी मोठं व्हा, आपले उत्सव मोठे करा. कॉम्पिटिशन नाही. तर बघितलं नक्कीच खूप छान असं ह्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि ह्या पथकाला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर खालती दिलेला आहे, त्यांच्यावर संपर्क करा. तुमच्या इथे काही कार्यक्रम असेल तर तुम्हाला ढोल-ताशा पथक हवं असेल, ह्यांचं वादन तुम्हाला तुमच्या इथे बोलवायचं असेल तर नक्कीच खालती नंबर दिला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. आई गौ देवी
बिरवाडी तसेच रणांगण वादे वाडगाव पहिले गाड्याचा नाद हाय रे
अरे पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून मॅट पिलाय 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 पाणी पडर हे माझी गमते तुला गवत माझ्या बहिणीचं प्रेम नाही का भाऊजींवर तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय ए गाव में अनारकली वाला भैया आया रे 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 1 रुपया देऊ त्या गदरिया भाव क्या लुंगी पहनने वाला भैया तुझ्या नाव क्या 1 रुपया देऊ त्या गदरिया भाव क्या लुंगी पहनने वाले भैया तेरा नाव क्या अनारकली वाला भैया आया रे गाव में अनारकली वाला भैया आया रे ये बादल बरसा बीचोले नको पुन्हा जाऊ आता अजून थोडासा थांबना. पाहिलं मित्रांनो,
खूप उत्साहात इथे बिरवाडी गावात गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला जातो. आणि आज मी इथे आलो ते आमचे विलास काका त्यांच्यामुळे इथे आलो, त्यांनी मला इथे बोलवलं. तर खरंच तुमचं धन्यवाद, तुमचं मी आज इथे आलो आणि व्हिडिओ शूट करू शकलो. तर असंच आम्हाला बोलवत राहा काही कार्यक्रम असेल तर. आणि आमचा व्हिडिओ बघत राहा तुम्ही पण. आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माइंडस्ट्रोम. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला पुढच्या व्हिडिओज आणि व्लॉग बनवण्यासाठी ऊर्जा मिळत राहील. तर धन्यवाद. आजचा व्लॉग इथेच समाप्त करतो. धन्यवाद.